नमस्कार. आपण रोज कितीतरी वस्तू वापरतो, हो ना? पण कधी विचार केलाय का की या वस्तू नेमक्या कुठे बनतात आणि तिथेच का बनतात? आज आपण याच इंटरेस्टिंग कोड्याचं उत्तर शोधणार आहोत. हे बघा, किती इंटरेस्टिंग आहे हे. म्हणजे आपला टी शर्ट बनतो जगाच्या दुसऱ्या टोकाला, पण ब्रेड मात्र आपल्या घराजवळच्या बेकरीत. असं का बरं? या एका साध्या प्रश्नामध्ये खरं तर संपूर्ण इंडस्ट्रियल वर्ल्डचं एक मोठं गुपित लपलेलं आहे आणि आज आपण तेच उलगडणार आहोत. हे बघा, हे काही असंच रँडमली ठरत नाही. प्रत्येक कारखाना कुठे बांधायचा यामागे एक जबरदस्त लॉजिक काम करतं. चला तर मग हे कोडं सोडवायला सुरुवात करूया. तर आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून. सगळ्यात आधी आपल्याला ती बेसिक प्रोसेस समजून घ्यावी लागेल. म्हणजे कच्च्या मालापासून पक्का माल बनवण्याची प्रक्रिया. याला म्हणतात सेकंडरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर निसर्गाकडून मिळालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याला जास्त व्हॅल्युएबल आणि टिकाऊ बनवणे. म्हणजे यात मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेसिंग, कन्स्ट्रक्शन हे सगळं आलं. हे बघा, कच्चं दूध आणि लोकर आणि त्यापासून बनलेले चीज आणि उबदार स्कार्फ, हा आहे तो बदलाचा प्रवास. म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया केली की त्याची किंमत आणि उपयोगिता दोन्ही कशी वाढते हे यातून अगदी स्पष्ट दिसतंय. ओके, आता येतो खरा ट्विस्ट. स्थानाचं मोठं कोडं. म्हणजे कारखाना नक्की उभारायचा कुठे? जिथे कच्चा माल मिळतो तिथे, की जिथे ग्राहक आहेत त्या मार्केटमध्ये? हा निर्णय घेणं कोणत्याही उद्योजकासाठी एक मोठं चॅलेंज असतं. याचं उत्तर ना दोन प्रकारच्या इंडस्ट्रीजवर अवलंबून आहे. एक म्हणजे वेट लूजिंग इंडस्ट्रीज, जिथे कच्चा माल जड असतो पण तयार उत्पादन हलकं होतं. आणि दुसरी वेट गेनिंग इंडस्ट्रीज, जिथे कच्चा माल हलका असतो पण तयार उत्पादन जड किंवा मोठं होतं. सगळा खेळ या वजनाचा आहे. चला एक उदाहरण घेऊ. समजा एका शेतकऱ्याने 10 टन ऊस काढलाय. आता त्याला साखर कारखाना टाकायचाय. तर त्याने तो कुठे टाकावा? त्याच्या शेताजवळ की 100 किलोमीटर लांब असलेल्या शहरात? काय वाटतं? अगदी बरोबर, शेतात जवळच. कारण ऊस तोडल्यानंतर ना त्याचं वजन आणि त्यातल्या साखरेचं प्रमाण दोन्ही झपाट्याने कमी होतं. म्हणून त्यावर जितक्या लवकर प्रक्रिया होईल तितकं चांगलं. म्हणजे तो झाला वेट लूजिंग उद्योग. त्यामुळे कारखाना कच्च्या मालाजवळच हवा. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. कारखान्याची जागा ठरवणं हे काही फक्त वजनाचं गणित नाहीये. या पलीकडेही अनेक गोष्टी आहेत ज्यांचा विचार करावा लागतो. चला बघूया ती उद्योजकाची चेकलिस्ट काय असते. या चेकलिस्टमध्ये सगळ्यात आधी येतात भौतिक घटक, म्हणजे फिजिकल फॅक्टर्स. जसे की हवामान. खूप जास्त थंडी किंवा उष्णता उद्योगांसाठी चांगली नसते. जुन्या काळात तर कापड गिरण्यांना दमट हवेची गरज लागायची. मग कच्चा माल जवळ हवा. तो नाशवंत असेल तर अजूनच महत्त्वाचं. आणि हो, पाणी. कूलिंगसाठी, स्वच्छतेसाठी. पाण्याशिवाय तर कामच होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऊर्जा, वीज. याशिवाय मशिनरी चालणार कशी? त्यामुळे एक भरोशाचा आणि शक्तिशाली एनर्जी सोर्स असणं तर अत्यंत गरजेचं आहे. नॉन निगोशिएबल आहे हे. मग लागते जमीन म्हणजे जागा आणि काम करण्यासाठी कुशल किंवा अर्धकुशल कामगार. या दोन गोष्टींशिवाय तर काहीच शक्य नाही. जिथे हे सहज उपलब्ध असेल तिथेच इंडस्ट्रीज येतात. बरं, हे झाले फिजिकल फॅक्टर्स. पण आता बघूया आर्थिक आणि राजकीय घटक. म्हणजे मार्केट किती जवळ आहे? भांडवल म्हणजे पैसा उभा करण्यासाठी बँकिंग सुविधा आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरकारची पॉलिसी काय आहे? सरकार अनेकदा टॅक्समध्ये सूट देऊन किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे SEZ बनवून इंडस्ट्रीजना आपल्याकडे खेचून घेतं. आत्तापर्यंत आपण पारंपरिक नियम बघितले, पण आता काही असे फॅक्टर्स आलेत जे सगळे नियम मोडतात. चला बघूया ते काय आहेत. ह्याला म्हणतात ॲग्लोमरेशन इकॉनॉमीज. म्हणजे काय? तर जेव्हा अनेक इंडस्ट्रीज एकाच ठिकाणी येतात तेव्हा ते एक दुसऱ्यासाठी फायद्याचं वातावरण तयार करतात. जसं की एका ठिकाणी स्टीलचा कारखाना आला की त्याला लागून गाडीचे पार्ट्स बनवणारे कारखाने येतात. आणि मग त्यांना लागून गाडी असेंबल करणारे कारखाने येतात. एक पूर्ण इकोसिस्टमच तयार होते. आणि दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे फुटलूज इंडस्ट्रीज. नावाप्रमाणेच हे असे उद्योग आहेत जे कोणत्याही एका जागेला बांधलेले नाहीयेत. यांना लागणारी संसाधनं, स्किल्स आणि ग्राहक इतके पसरलेले असतात की हे अक्षरशः कुठेही आपलं काम सुरू करू शकतात. याचं परफेक्ट उदाहरण म्हणजे मायक्रोचिप्स किंवा हिऱ्याचे दागिने. या वस्तू बघा, वजनाला अगदी हलक्या पण किंमत प्रचंड. त्यामुळे यांना जगात कुठेही बनवून कुठेही पाठवता येतं. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट अगदी कमी लागते. हे आहेत क्लासिक फुटलूज इंडस्ट्रीज. तर मग आतापर्यंत आपण जे वेगवेगळे घटक बघितले ते सगळे एकत्र येऊन जगाचा इंडस्ट्रियल मॅप कसा तयार होतो ते बघूया.
म्हणजे जगाची वर्कशॉप्स कुठे आहेत ते पाहू. एखादा भाग इंडस्ट्रियल रिजन कधी बनतो? जेव्हा तिथे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज एकत्र येतात. खूप मोठी लोकसंख्या आणि कामगार वर्ग असतो. बँकिंग आणि फायनान्सच्या सुविधा असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जबरदस्त ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क असतं. आता जगातली काही मोठी औद्योगिक केंद्र बघूया. उत्तर अमेरिकेचा ग्रेट लेक्स भाग बघा. तिथे खनिजं भरपूर आहेत, मोठं मार्केट आहे, त्यामुळे तिथे ऑटोमोबाईल आणि स्टील इंडस्ट्री वाढली. युरोपच्या रुअर भागात कोळसा आणि लोखंड खूप आहे, त्यामुळे तिथे मशिनरी आणि जहाज बांधणी उद्योग वाढला. आणि पूर्व आशिया, खास करून चीनचा किनारा, तिथे स्वस्त मजूर आणि सरकारच्या पॉलिसीमुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्स्टाईलसारखे उद्योग मोठ्या प्रमाणात वाढले. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न उरतो. जसं जसं टेक्नॉलॉजीमुळे अंतर कमी होत आहे आणि ऑटोमेशनमुळे कामगारांची गरज कमी होतीये, तसं भविष्यातले मोठे इंडस्ट्रियल हब्स कुठे तयार होतील? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? ह्याचं उत्तर कदाचित येणारा काळच आपल्याला देईल. ह्यावर नक्की विचार करा. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.